तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या या ग्रामीण भागातील युवा शेतकऱ्यांच्या तरुणांच्या मुलाखती मी तुमच्यापर्यंत आणि त्यांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मला भाऊ सांगा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव प्रदीप प्रतापराव चौतमत, राहणार रेलकी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर हा दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? दूध व्यवसाय जवळपास आम्हाला 20-25 वर्ष होते। 20-25 वर्षापासून? बरं बरं, म्हणजे तसं तुमचा पारंपरिक वडिलापासूनच आहे? आजोबापासून व्यवसाय। आजोबापासून, आणि तुमच्या हातामध्ये आता 20 वर्षापासून। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांचं प्रथमतः नियोजन दाखवतो। ह्या म्हशी बघू शकता, म्हशी तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता कशा प्रकारे यांच्या ह्या म्हशी आहेत। तर तुम्हाला ह्या म्हशी यांचा हा गोठा साधा आणि हे वघार, आणि हे बघू शकता हे वघार असे बसलेले आहेत। सकाळची 9 वाजलेले आहेत आणि हे बघू शकता यांचा हा कोबा। तर मला सांगा, ही जी म्हैस आहे ही घरची आहे का विकत आणलेली? विकत आणली ती। बरं, विकत आणली का? कितीला विकत आणली होती? जवळपास आम्हाला 70,000 मध्ये पडली ती। 70,000ला का? तर बरं, आता गाभण आहे का दूध देते? आता 2 टाइम दूध देते, थोडं कमी झालं। बरं, 2 टाइम देते का? तर किती लिटर दूध देते? सुमारे आता 3-3.5-4 लिटर जवळपास दूध देते। 3-3.5-4 लिटर। बरं, तर मग हिचं वघार कोणतं आहे का? वगारीचं। तर हिचं वघार हे आहे का? तर हे बघू शकता हिचं वघार आहे हे। तर मला सांगा, ही जी दुसरी म्हैस आहे ही विकत आणलेली आहे का घरची आहे? नाही, ही आम्ही घरी तयार केली होती, छोटी लहान वगैरे होता। बरं, तर आता ही आहे घरचीच आहे। घरचीच आहे का? तर तुमच्या इथं किती झाली हिचे? हिचे 4 इथं झाले बघा आमच्या। तुमच्या इथे 4 इथं झाली का? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही यांचा पारंपरिकच दुग्ध व्यवसाय आणि ही यांनी घरीच तयार केलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जर घरी राहिली तर नक्कीच मुनाफा आपल्याला जास्त मिळू शकतो। तर आता किती लिटर दूध देते म्हणले? आता सध्या तर विणारी आहे। बरं, 2 महिन्यानंतर येईल, 8-7 महिने झाली तिला। बरं, तर पहिले किती दूध देत गेली अंदाज? जवळपास 5-5.5 लिटर दूध देते बघा। 5-5.5 लिटर। बरं, आणि ती जी म्हैस आहे ती आम्ही 2 वर्षाखाली म्हणजे घरी तयार केली वगैरे आहे। ती जी घरी तयार केली का? मी पण घरी तयार केली। बरं बरं, तर बघू शकता ती पण त्यांची घरचीच वघार तयार केलेली आहे। ती आता गाभण आहे का इली? विणारी आहे बघा। विणारी आहे का? 10-15 दिवसात मिळतो। 10-15 दिवसात। बरं, दुसऱ्या वितान आहे। दुसऱ्या इथं? आणि पहिल्या इथं ही काय दूध देत गेली? पहिल्या विताला 3-3.5 लिटर दूध दिलेलं आहे। 3-3.5 लिटर। बरं, या विताला बघू किती देते काय नाही। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे 2 वगारी घरच्याच आहेत, त्यामुळे जास्त मुनाफा या तरुणाला दुग्ध व्यवसायातून मिळू शकतो। तर ही जी म्हैस आहे ही घरची आहे का विकत आणली? नाही, 3 वर्षाखाली पूर्वी आणली होती। बरं, विकत आणली होती का? विकत आणली होती। कितीला आणली होती? ही आम्हाला पडली ती बघा 65,000 मध्ये पडली होती। 65,000ला। तर मग आता हिचे किती इथं झाले तुमच्या इथे? हिचं आमची इथं दुसरं एक झालं समजा। दुसरं 2 इंच झाले। 2। आणि आता किती लिटर दूध देते? आता सध्या तर गाभण आहे 5-6 महिन्याची। बरं, आणि एक टाइम दूध देते समजा। एक टाइम 2-2.5 लिटर देते। आणि 2 टाइम पहिले किती देत गेली? हिनं 5 लिटर दिलं बघा। 5 लिटर 2 टाइम। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्र, आणि ही जी म्हैस आहे ही पण आम्ही 2 वर्षाखाली घेतली होती। बरं, कितीला घेतली होती? ही आम्ही तेव्हा पार्टी घेतली होती बघा। 3 महिन्याची गाभण असताना पार्टी घेतली होती का? बरं, 3 महिन्याची गाभण असताना घेतली होती। हां, ही आम्हाला 60,000 मध्ये पडली होती। 60,000ला का? एक वीट खाल्लं हिची, आता दुसऱ्या नाही। बरं, 8 महिन्याची गाभण आहे बघा। आता दूध 6 लिटर दूध देते। 6 लिटर दूध देते का? बरं, आणि ही म्हैस? ही जवळपास बरेच दिवस झाले आमच्यापेक्षा आहे। हां हां, जवळपास 10-12 इथं झाली असते जवळपास आमच्यापेक्षा। बरं बरं, 10-12 इथं झाले का? लई दिवसाची आहे। बरं, म्हणजे तुम्ही एकंदरीत ज्या म्हशी घेता ते तुम्हाला जास्त त्रास देत नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यामुळे काय विकल्या नाही। हां हां, आणि अशा म्हशी भेटायला पण एक नशीबच लागते। तर ही काय किती लिटर दूध देते? ही 4-4 लिटर देते बघा। 4-4 लिटर। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे ज्या म्हशी आहेत त्यांची यांनी पूर्ण या म्हशीची माहिती दिलेली आहे। बरं, आता मग या म्हशीचं सकाळपासून नियोजन कसं करता? नियोजन म्हणजे सकाळी दूध काढल्यानंतर 8-9 वाजेपर्यंत चारा पाणी। बरं, म्हणजे कुटार टाकले वैरण। हां, आणि 10 ते 11 वाजेपर्यंत पाणी प्यायला सोडण्यात येईल। बरं, शेताकडे घेऊन
आणि दिवसभर म्हणजे इथं राहतात का कुठं नाही नाही, शेती राहतो. दिवसभर शेती? झाडाखाली बांधून टाकायचं आणि आपण टाकायचं. बरं. आणि मग तिथं काय गवत आहे का शेती? हा, गजरा आणि ऊस. गजरा आणि ऊस आहे. हा, ऊस. आणि याला म्हणजे मोकळ्या चाराला सोडता का नाही, तिथं? मोकळे चारायला नाही. तिथं तिथं जाऊन खायला थोडं टाकायचं? एक अर्धा एक तास समजा फिरणं, बरं. आणि तिथंच खायला टाकता? तिथंच खायला टाकायचं. बरं. मग संध्याकाळी किती वाजता आणता घरी? संध्याकाळी 5-5:30 समजा. 5-5:30ला. आणि मग संध्याकाळी आणल्यावर काय नियोजन करता यायचं? आल्यानंतर काही आणलं तर मग हिरवं चारा, नाही तर मग कुठं. हिरवा चारा नाही तर कुठं? हां. बरं. तर मग मला एकंदरीत सांगा, आता तुमचा मग याला ढेप वगैरे काही ढेप आहे की. किती किती ठेवता ढेप? समजा 6 म्हशीमध्ये काही विणारे आता, हां हां. तर याच्यातल्या दुधाचे 4 आहेत बघा. तर 4 म्हशीला समजा ढेप 5-1 किलो चालतो बघा. दिवसा 5 किलो? संध्याकाळी सकाळी चारून टाकायचं. सकाळी सकाळी. संध्याकाळी? संध्याकाळी नाही, एक टाईम. हा, एक time. तर शेतकरी मित्रांनो, हे एक टाईमच या म्हशीमध्ये ढेप चालतात. तर मग आपल्याला आता हे वरव्याला ऐकता का आपलं डेअरीला ऐकता? हा, काही वरवे आहेत, काही डेअरी. काही डेअरी. तर एकंदरीत किती महिन्याला उलाढाल होती तुमची? उलाढाल एका महिन्याचा समजा जाऊन खर्च हां. 30,000 रुपये होतो. खर्च जातात 30,000 उरतं. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एवढ्या म्हशी मागे यांना खर्च जाता 30,000 उरतात. आणि जे म्हशीचं हे शेण आहे, तर शेण पण हे विक्री करतात. तर मला सांगा, आता तुम्ही शेण शेतात टाकता का विक्री करता? नाही, विक्री करतो. तर मग वर्षाकाठी शेणामधून तुम्हाला किती उत्पन्न मिळते? शेणाकाठी आम्हाला जवळपास 35,000 ते 40,000 रुपये उरतात. म्हणजे 35-40,000 वर्षाकाठी हे शेणामधून पण कमवतात. आणि ते पण एक कमाई धरावं लागेल, आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन अशा प्रकारे आहे. तर हे जे गोठा बनवला होता, हे शेड, ते याला किती खर्च आला असेल तुम्हाला? याला जवळपास समजा घरचं साहित्य होतं, हां हां. पत्र विकत आणले तेव्हा. बरं. तर एक किंमत जर धरली तर किती खर्च येईल अंदाज? अंदाज तर याला 10,000 रुपये खर्च येईल. 10,000. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये कसं या तरुणांनी हा दुग्ध व्यवसाय उभारलेला आहे. आणि नक्कीच शेतीला जोड व्यवसाय म्हणून असा दुग्ध व्यवसाय करायला आपल्याला हरकत नाही. तर तरुणांनी दुग्ध व्यवसाय करावा का? आता ज्याची त्याची आवड आहे ना. हां कुणाला समजा दूध व्यवसाय, कुणाला शेती काम करू वाटत नाही, हां त्यामुळे काही बाहेर जागी जातात काम करायला. हां. त्याची त्याची निवड असते. बरं. तर एकंदरीत शेतीला जोड व्यवसाय म्हणून ज्याला करायची इच्छा आहे त्यानं करावं. बरं. तर एकंदरीत तुमचं म्हणणं, मेहनत घेऊन थोडंफार पैसे उरतात दुग्ध व्यवसायात. बरं. तर नक्कीच युवा शेतकरी तरुणांना आवाहन करतो की यांचं जे मार्गदर्शन आहे तुम्ही नक्कीच कसं वाटलं हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.